नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. या विधानाकडे ते आपण बहुतेक टाईट होऊन बोलले असते, म्हणजे कॉलेज टाईट होऊन बोलले असते. थांबा ना, आपण मुंबईचं मुंबईत बोलू ना. आता विदर्भावरती बोलतोय तर नागपूरमध्ये विदर्भावरती आपण बोलूया. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पत्रकारांसुद्धा मी माझी विनंती आहे नम्रपणाने, जे मंत्री तुमच्या समोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा. कारण जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना, कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो. आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्ष नेता, ते सुद्धा आमच्याकडे नाहीये. तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत. मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर्स बुक झालेली आहेत. त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे. तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या, पण यांच्या बॅगामधल्या शिधा तपासला का नाही जात? अरे भाजपा चाहती है कि विरोधी पक्ष का नेता शिवसेना से बने, लेकिन शिंदे जी नहीं चाहते कि शिवसेना को पद मिले. इस बीच में महायुति में मतभेद देखा जाए. वो उनकी आपस की बात है, मैं क्या कर सकता हूँ उसमें. सर लेकिन संवैधानिक नहीं, वो ऐसे अगर किसी के दबाव में काम कर रहे हैं तो फिर क्या सत्ता छोड़ देनी चाहिए उन्होंने. गोवा अग्निकांड में अरुण पकड़ा गया, नाना पटोले ने कहा उनका संबंध बीजेपी के साथ है. नहीं पता नहीं, मुझे पूछना पड़ेगा. प्रमाणात बांगलादेशी प्रवेश घेऊन वास्तव्य करत आहे. 16 तारखेला आचारसंहिता लागू होते आहे. एक मिनिट तुमचा. महायुती एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या विचारात आहे किंवा तसा त्यांचा निर्णय होताना दिसतोय. महाविकास आघाडीचं काय, कारण अजूनही काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता नाही. बघा, महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती. मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय, हा प्रश्न त्यांना पहिला विचारा. स्पष्ट बांगलादेशी जे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी लोक घुसपेटिया करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहे, मोठे प्रमाणपत्र तयार करून राहत आहे. कित्येक प्रमाणपत्र आढळले, विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे. यावर काय कारवाई व्हावी, काय मागणी असणार? पहिले हे बांगलादेशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला सीमा कोणाच्या हातात आहेत? केंद्राच्या हातात आहेत. केंद्रीय गृहमंत्री कोणाचे आहेत? ते इतर पक्ष फोडाफोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं. सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही. आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं. पण दुर्दैवाने असं झालं, मी मागेही बोललो तर तेच सांगतो, आज आपल्या देशाला पंतप्रधान नाहीयेत, आज आपल्या देशाला गृहमंत्री नाहीयेत, देशाला संरक्षण मंत्री नाहीयेत. हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, देशाचे नाहीयेत. कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे. ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षात येणाऱ्या भ्रष्टाचारांचं रक्षण करण्यात जास्त गुंतले. महापालिका झाली असली तरी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नवाब मलिक चर्चेमध्ये असतील तर भाजप सहभागी होणार नाही असं सुद्धा आता म्हणतात. नवाब मलिक नाही, ते मुख्यमंत्री ते 106 कोटीचं पण आपण काय. हा, काल तुम्ही एक जो मला प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्री निधीमध्ये ती माहितीच्या अधिकारात कोणाला ते मिळालेल की किती 1 अब्ज आहे. नाही 106 कोटी. 1 अब्ज नाही हो, 1 अब्ज म्हणजे आता 106 कोटी जमा झाले. आणि खर्च किती झाला? 75,000. म्हणजे ही एवढी केविलवाणी यांची दानत हे महाराष्ट्राला काय नाही देणार. बाकी निवडणुकीच्या तोंडावरती जे काय सगळं तुमच्याकडनं आणि इतरांकडनं ऐकतोय की आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं, आणि आनंदाचा शिधा सुद्धा घेऊन जाताना बॅगा दिसल्या, तर त्याच्यातल्या ते तुम्ही जे वाटतंय. पण शेतकऱ्यांसाठी जी काय मदत म्हणून गोळा केली गेली, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काही झाली पाहिजे, तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत? कोण आहे ते सगळे जे त्यातले जे सगळे लाभार्थी कोण आहेत?
हे सुद्धा बघायला पाहिजे. आणि 106 कोटी मधले फक्त तुम्ही 75,000 रुपये वाटताय. ही सगळी थट्टा चाललेली आहे आणि यांना नुसती सत्ता उपभोगायची आहे. जनतेचं कल्याण यांच्याकडनं होईल असं मला काय वाटतं. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.